उपस्थित उपमुख्यमंत्रीचे एवढी रोहित कदम सर, या कॅम्पसचे डायरेक्टर आदरणीय डॉक्टर तेवढे सर, व्हाईस प्रिन्सिपल जोशी सर, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटचे उच्चोडी कुंभार सर, सर्व फॅकल्टी मेंबर्स आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी, एकूण तुमचा फीडबॅक ऐकल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच हा वर्कशॉप आवडलेला आहे. आणि मला सगळ्यात जास्त आनंद कुठल्या गोष्टीचा झाला तर रोहित कदम सर बोलताना म्हणाले की ते इंटरॅक्टिव्ह सेशन झालं 2 दिवस. म्हणजे एवढा रिस्पॉन्स दुसरीकडे कुठेही मिळत नाही, एवढा रिस्पॉन्स तुम्ही सगळ्यांनी दिला. म्हणजे हे आमच्या दृष्टीने सगळ्यात जास्त आनंदाचं की तुम्ही बोलायला लागलाय, तुम्ही तुमच्या अडचणी विचारायला लागलाय, समजून घ्यायला लागलाय आणि यातूनच आपल्याला शिकत जायचं. आता सर म्हणाले तसं की हे तुमच्या सिलेबसच्या बाहेरचा भाग आहे. मेकॅनिकलला तुमच्या सिलेबसला हे नाही ते आपण तुम्हाला शिकवायला लागलो आणि फक्त हे 2 दिवसाचा एक वर्कशॉप नाही तर प्रत्येक सेमिस्टरला एक सिरीज आता आपण पुढे घेऊन जाणार. आता तुमचं मॅन्युअल झालं असं सर बोलले, त्याच्या पुढे ऑटोनॉमसपर्यंत आपल्याला ही सिरीज घेऊन जायची. निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि अशा प्रकारचे वर्कशॉप्स अरेंज करणं आणि तुमच्या सर्वांगीण विकासासाठी जे काय गरजेचं आहे, म्हणजे काय आपले इथले फॅकल्टी मेंबर्स किंवा आपले आदरणीय एवढे सर जे काय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तुमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जे काय ऑर्गनाईज करायला सांगतील संस्था त्यांच्या पाठीमागे कायम ठामपणे सगळ्यांनाच या वर्कशॉपसाठी मनापासून शुभेच्छा. तुमच्या सगळ्या तुमच्या करिअरसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आपण ग्रामीण भागात एका रिमोट ठिकाणी हे कॉलेज चालवतो आणि आमचं जे स्वप्न होतं किंवा ॲडव्होकेट शिंदे साहेबांनी, श्रीपतराव शिंदे साहेबांनी जे स्वप्न या कॉलेजसाठी बघितलेलं होतं ते आता मूर्त स्वरूपात यायला लागले असं आम्हालाही त्याचा आनंद आहे. निश्चितपणे साहेबांनाही त्या गोष्टीचा आनंद होत असणार. एकच विनंती आहे, हे सगळं करत असताना खूप मोठ्या जीवनात व्हावं, खूप यशस्वी तुमच्या जीवनात व्हावं, तुमचा नावलौकिक खूप वाढावा, तुमच्या निमित्तानं कॉलेजचं नावही खूप मोठं व्हावं. आमचा स्वार्थ आहे त्यात, कॉलेजचंही नाव मोठं व्हावं. हे करत असताना आपल्या आई वडिलांना कुठे विसरू नका, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. ज्यांच्यामुळं आपण हे सगळं बघायला लागलो ते सगळ्या ते जे शिल्पकार आहेत त्या आई वडिलांच्या प्रती कायम आपण कृतज्ञ राहावं आणि मग आपण मोठं व्हावं, आपल्या कुटुंबाला मोठं करावं, समाजाला मोठं करण्यासाठी हातभार लावावा अशा शुभेच्छा या निमित्तानं देते. खूप खूप यशस्वी व्हा आणि काय रोहित कदम सरांबरोबरच आपलं मला वाटतं आपण एमओयू करून घेतलाय सर. आता लाईफ टाईम राहील आणि तुम्ही आणि तुमच्या बरोबर येणाऱ्या सगळ्या पुढच्या पिढ्या इथं ज्या येतील त्या सगळ्यांनाच कदम सरांच्या ज्ञानाचा फायदा उपयोग व्हावा विनंती मी रोहित कदम सरना करते. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते.